उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात 13 उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत। त्यामध्ये 3 प्रमुख उमेदवारांमध्ये काट्याची टक्कर होण्याचे चित्र उस्मानाबादमध्ये दिसत आहे। शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर, राष्ट्रवादीचे राणा जगजितसिंह पाटील, बहुजन वंचित आघाडीचे अर्जुन सोनगर या तिघांमध्ये काट्याची टक्कर होण्याचे चित्र उस्मानाबादमध्ये सर्व दिसत आहे। उस्मानाबाद जिल्ह्यात विकास कामे न झाल्याने कोणत्या पक्षाला मतदान करावे हे नागरिकांसमोर प्रश्न पडले आहे। महाराष्ट्रात भाजप शिवसेनेची सत्ता असताना देखील महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्याचा विकास न झाल्याने मोठे प्रश्न पडल्याचे चित्र दिसत आहे। विकास कामे तर झालीच नाहीत, पण रोजगार निर्मिती झाली नाही, तर रेल्वेचा प्रश्न अजून तसंच पडलेला आहे। 1 कोटीची तरतूद करून उद्घाटन तर झाले आहे, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे उद्घाटन झाले तर नाही, असेही नागरिकांना पडलेले प्रश्न आहे। काम कधी पूर्ण होणार? पंतप्रधानांनी दिलेले आश्वासन पूर्ण होतील का? असे महाराष्ट्रातील व उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांना पडलेला हा एक मोठा प्रश्न आहे। तसेच नागरिकांना हे आवाहन करण्यात येत आहे की लोकशाहीला बळकट करण्यासाठी 100% मतदान करण्यात मदत करावी व 100% मतदान झाल्यास योग्य प्रतिनिधी खासदार उस्मानाबादसाठी 100% भेटेल